आज होणार 10वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 25 एप्रिल 2025. आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज लाडक्या बहिणींवर अक्षरशः पैशांचा पाऊसच होणार आहे, कारण आज एकूण 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे व या 15 जिल्ह्यांच्या अंतर्गत 10वा हप्ता आज दुपारी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. म्हणजेच काय, तर पैशांचा अखेर पाऊसच लाडक्या बहिणींवर होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना एक नाही तर 2 मेसेजसुद्धा येणार आहेत. चला तर आज पाहूया कोणते जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत व सोबतच लाडक्या बहिणींना गिफ्ट नेमकं कोणते आहे ते देखील आपण पाहणारच आहोत. तर आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे व या 15 जिल्ह्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. याच्या सोबतच मित्रांनो, फक्त 15च नाही तर इतर राहिलेल्या जिल्ह्यांची सुद्धा नावे जाहीर झालेली आहेत किंवा यादी जाहीर झालेली आहे आणि त्या यादीच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यानुसार वेळापत्रक आलेलं आहे. कोणत्या जिल्ह्यात किती तारखेला पैसे एक्झॅक्ट माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर आपण वळूया पहिली यादीकडे. तर मित्रांनो, पहिली यादी जी असणार आहे त्या पहिल्या यादीच्या अंतर्गत आज त्या यादीमध्ये ज्या महिलांची नावे आहेत तर अशा महिलांना आज लाभ वितरित केला जाणार आहे. याच्यानंतर दुसरी यादी महत्त्वपूर्ण ठरते मित्रांनो. सोबतच दुसरी यादी जी आहे ती उद्या पैसे वाटप केले जाणार आहेत व सोबतच तिसरी यादीसुद्धा जाहीर झालेली आहे आणि तिसरी यादी तर सर्वात स्पेशल आहे मित्रांनो. त्यामुळे यादीनुसार आपण जिल्हे तर पाहणारच आहोत. सोबतच लाडक्या बहिणीसाठी एक मोठं सरप्राईजसुद्धा आपल्याकडे आहे, ते तर आपण पुढे पाहूयाच. तर त्याच्या अगोदर मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा जो आहे तो वितरण सुरू झालेलं आहे व या पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना 1500 अधिक 1500 म्हणजे एकूण 3000 रुपयांचा लाभ एकत्रितरित्या मिळत आहे व सोबतच 2100 रुपये संदर्भात देखील अतिशय मोठी अपडेट सुद्धा जाहीर झालेली आहे, ती तर आपण पुढे पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो, 3000 रुपये कशामुळे बहिणींच्या खात्यावर जमा होत आहे, तर 10वा अधिक 11वा हप्ता असे मिळून दोनही हप्ते एक सोबतच लाडक्या बहिणींच्या काही बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहे. परंतु मित्रांनो, त्यांना 3000 रुपये मिळाले आहेत आणि तुम्हाला यापेक्षा जास्त पैसे नक्कीच मिळणार आहेत. याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय मित्रांनो, तर काही महिला डबल योजनेचा लाभ घेत असूनसुद्धा त्यांना 3000 रुपये मिळालेले आहेत. म्हणजे PM किसान योजना असेल किंवा इतर सन्मान निधी योजना असेल तर त्या योजनेचा लाभ घेत असल्यामुळे त्यांना 3000 रुपये मिळाले आहेत. जर तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत नसाल तर मग मात्र तुम्हाला 2100 अधिक 2100 म्हणजे 4200 रुपये जे आहे ते मिळून जाणार आहेत. चला तर पाहूया आपण नेमकं कोणत्या महिलांना पैसे मिळत आहेत, कोणत्या महिलांना जास्त मिळत आहेत. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत या 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. चला तर त्या 15 जिल्ह्यांची आपण नावे पाहूया. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींसाठी मोठमोठे गिफ्ट आहेत व 2 ते 3 अत्यंत जबरदस्त अशा अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणीची पात्रता यादी तर जाहीर झालेली आहे व 15 जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर 27,000 अपात्र महिला ज्या त्या लाडकी बहीण योजनेतून बाहेर निघलेल्या आहेत, यांना बाहेर टाकण्यात आलेलं आहे. याच्या कशामुळे, तर मित्रांनो, यांनी लाडकी बहीण योजनेचे नियम मोडलेले आहेत व या 4 चुका त्यांनी केलेल्या आहेत. या 4 चुका जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा 10वा अधिक 11वा हप्ता अजिबात मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला तर आपण पाहूया 27,000 लाडक्या बहिणी कशामुळे बाहेर काढलेल्या आहेत आणि लाडक्या बहिणी बाहेर काढल्यामुळे त्या बहिणींना कशा पद्धतीने लाभ जो आहे तो कमी मिळणार आहे किंवा अजिबात लाभ मिळणार नाही, त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया. लाडकी बहीणवर आपण दिनानिमित्त 7 गिफ्टसुद्धा वाटप केलं जाणार आहे. ही देखील अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे. हे गिफ्ट आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूया कोणते गिफ्ट असणार, कशा पद्धतीने मिळणार. तर मित्रांनो, आज एकूण 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत व त्याची यादी मी तुम्हाला लगेच देऊन टाकणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राची जिल्ह्याची नकाशा आपण पुढे दाखवणार आहोत. त्याच्या अगोदर नवीन यादीनुसार फक्त याच महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत. हो मित्रांनो, 2100 रुपयेसुद्धा हप्ता मिळणार आहे, परंतु निवडक बहिणींनाच मिळणार आहे. हे कोणत्या निवडक बहिणी असणार ते आपण व्हिडिओच्या पुढेच जाणून घेऊया. तर त्याच्या अगोदर मित्रांनो, म्हणजे जिल्ह्याची यादी तर आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये 20% महिला हप्ता वाटप होणार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत 30% महिला असणार आहेत हप्ता वाटप संदर्भात. तिसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहेत 40% महिला आणि चौथा टप्पा जो असणार ते अंतिम टप्पा असणार आहे. चला तर आता आज 15 जिल्ह्यांची यादी नेमकं कोणती आहे व कोणते ते निवडक 15 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वितरित होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर मग दुसरी यादी पाहणार आहोत. दुसरी यादी कशाची असणार आहे, तर दुसरी यादी असणार आहे उद्या वाटप होणाऱ्या 15 जिल्ह्यांची. याच्यानंतर तिसरी यादी तर सर्वात महत्त्वपूर्ण असणार आहे. तिसरी
दुसऱ्या यादीमध्ये अशा महिला असे जिल्हे असणार आहेत ज्या जिल्ह्याच्या अंतर्गत त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पैसे आले नव्हते किंवा आलते तर फक्त 7च हप्ते आलते, तर अशा सर्व जिल्ह्यांची यादी शेवट आपण तिसऱ्या यादीमध्ये पाहणार आहोत. त्याच्या अंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी सर्व गोष्टी समजून जाणार आहे. चला तर आता सर्वात अगोदर म्हणजे पहिल्या यादीकडे वळूया आपण. पहिली यादी असणार आहे लाडक्या बहिणींसाठीची हप्ता वाटप संदर्भाची यादी, पहिली यादी असणार आहे. तर आता या पहिल्या यादीच्या अंतर्गत मित्रांनो कोणाला पैसे मिळणार तर ते आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम सुरुवात होणार आहे ती म्हणजे रायगड या जिल्ह्यापासून. हो मित्रांनो, रायगड या ठिकाणापासून सुरुवात केली जाणार आहे, कारण की रायगड या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा अतिशय जोराशोरात पार पडला होता, परंतु त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना लाभ जो आहे तो वितरित होण्यापासून लाडक्या बहिणी वंचित राहिल्या होत्या आणि या कारणास्तव आता सर्वात अगोदर सुरुवात जी असणार ते रायगडपासून होणार आहे. याच्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो सातारा, त्याच्यानंतर सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सोबतच ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि सर्वांचा आवडता जिल्हा तो म्हणजे पुणे. पुणे या ठिकाणी देखील वचनपूर्ती सोहळा, तिसरा वचनपूर्ती सोहळा पार पडला होता आणि त्या ठिकाणी भरपूर महिला लाभ देण्यापासून वंचित राहिलेल्या आहेत. त्या कारणास्तव पुणे या ठिकाणी देखील आज हप्ता वाटप जो आहे तो सुरू होणार आहे. तर आता लाडक्या बहिणींना त्याच्यानंतर नाशिक व अहिल्यानगरचं देखील त्यामध्ये येणार आहेत, सोबतच धुळे व नंदुरबार देखील त्यामध्ये येणार आहेत. तर आता हा झाला कोकण विभाग, तर इकडे झाला मित्रांनो समजा. तर आता दुसऱ्या यादीमध्ये म्हणजे उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत ते आपण जाणून घेऊया. तर उद्या मित्रांनो सुरुवात असणार आहे ती म्हणजे सर्वात अगोदर छत्रपती संभाजीनगरवरून सुरुवात असणार आहे पैसे वाटप संदर्भात. या जिल्ह्यामध्ये पैसे जे आहे ते वितरण केलं जाणार आहे. याच्यानंतर त्याच्यासोबत आहे जळगाव आहे, जालना, बीड, परभणी, धाराशिव देखील पैसे जे ते वाटप होणार आहे. त्याच्यानंतर धुळे तर आज होणारच आहे, त्यामध्ये काही वाद नाही, परंतु परभणी आणि हिंगोली म्हणजे मित्रांनो इकडे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये उद्या पैसे वाटप केले जाणार आहेत. आता सर्वांचा आतुरतेने तुम्ही वाट पाहता ते म्हणजे तिसरा टप्पा किंवा तिसरी यादी नेमकं कोणती आहे. तर मित्रांनो तिसरी यादी अशी आहे, या तिसऱ्या यादीच्या अंतर्गत अमरावती आणि नागपूर विभाग असणार आहेत. हे 2 विभाग असणार आहेत तिसऱ्या टप्प्यामध्ये, कारण या तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना अमरावती असेल, यवतमाळ असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, वाशिम, अकोला व बुलढाणा, तर या जिल्ह्यामध्ये तिसऱ्या दिवशी पैसे जे ते वाटप होणार आहेत. कारण की महाराष्ट्रात आजपासून सलग 3 दिवस पैशांचा अक्षरशः पाऊसच होणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे, कारण पैसेच तेवढे वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आणि याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो तुमच्यासाठी तिसरा टप्पा असणार आहे 26 ते 30 एप्रिलपर्यंत आणि 30 ते 5 एप्रिलपर्यंत तर नवीन टप्पा सुरू होणारच आहे. याच्या अगोदर मित्रांनो कोणत्या टप्प्यात कोणाला पैसे, तर सांगितल्याप्रमाणे ज्या महिला सर्व नियम व अटी पूर्ण करत आहेत, अशाच महिलांना तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत पैसे जे आहे ते वितरण केलं जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो 8 महत्त्वपूर्ण बँका तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. सरकारी बँका आहेत मित्रांनो. या सरकारी बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल, मग पोस्टाची बँक असेल किंवा SBI असेल, तर अशा या सरकारी बँकेमध्ये जर खाते असेल तर याचा प्रचंड मोठा लाभ तुम्हाला आज मिळून जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर अक्षय तृतीयानिमित्त लाडक्या बहिणींना 7 मोठे व जबरदस्त गिफ्ट वितरण केलं जाणार आहे. त्यातील सर्वात पहिले गिफ्ट तर असणार आहे मित्रांनो नवीन GR नुसार लाडक्या बहिणींना 2100 रुपये सुद्धा मिळणार आहेत. परंतु कोणत्या बहिणींना मिळणार? ज्या बहिणी सर्व नियम व अटी व्यवस्थितरित्या पूर्ण करतील अशाच बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत. याच्यानंतर दुसरं गिफ्ट मित्रांनो ती आहे अन्नपूर्णा योजनेचं गॅस सिलेंडरचे पैसे 2490 रुपये अन्नपूर्णा योजनेचे सुद्धा लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे. ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर आहे मित्रांनो गिफ्ट क्रमांक 3 सिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, भरपूर दिवसापासून महिला या लाडक्या बहीण योजनेच्या सोबतच सिलाई मशीन योजनेची देखील आतुरतेने वाट पाहत होत्या, परंतु अखेर प्रतीक्षा संपलेली आहे व सिलाई मशीन योजनेचे नवीन अर्ज जे ते चालू झालेले आहेत. हो मित्रांनो, नवीन अर्ज चालू झालेले आहेत व हे अर्ज तुम्हाला तात्काळ करायचे आहेत. आता कुठे कराल आणि यासाठी पात्रता काय असेल तर ते शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. तर यासाठी तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. सोबतच तुम्ही लाडकी बहीण योजनेचे कमीत कमी 2 हप्ते तुम्हाला मिळालेले असायला पाहिजेतच आणि हा अर्ज तुम्ही जवळच्या सेतू केंद्रामध्ये करायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्ही दरवेळेस फॉर्म भरत असतात किंवा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल अशा ठिकाणी कुठेही जाऊन तुम्ही अर्ज करू शकता व
तुम्हाला सिलाई मशीनची आहे ती 15,000 रुपयांची सिलाई मशीन जी आहे ती मोफत वाटप केली जाणार आहे. सिलाई मशीन मिळवण्यासाठी मित्रांनो खाली लगेच कमेंट करा, सर आम्हाला सिलाई मशीन चालवता येते व आम्हाला सिलाई मशीन पाहिजे. कारण की काय विषय होतोय, शासनाला देखील ज्या महिला सिलाई मशीन चालवू शकतात अशाच महिलांना सिलाई मशीन जी आहे ती वाटप करायची आहे. सोबतच भांडी संच तर मिळणारच आहे मित्रांनो. 30 प्रकारचे नवीन भांडी संच याच्याविषयी रोजगार हमीचे अर्ज ज्या महिला करतील त्यांना मिळालेले सुद्धा आहेत व इथून पुढेही मिळत राहणार आहेत. त्याच्यानंतर 20 लाख घरकुल योजनेची नवीन यादी सुद्धा जाहीर झालेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत जर तुम्हाला घरकुल पाहिजे असेल तर तुम्हाला अर्ज करायचा आहे. तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला सुद्धा 2 ते 2.5 लाख रुपयांचं घरकुल जे ते लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे. याच्यानंतर 6वं आणि 7वं गिफ्ट मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो. 6वं गिफ्ट असणार आहे उन्हाळ्यामुळे पाण्याची टाकी सुद्धा वितरण केलं जाणार आहे. तीन म्हणजे 3,455 रुपयाची पाण्याची टाकी लाडक्या बहिणींना वाटप सुरू होणार आहे लवकरच. आणि अक्षय तृतीयानिमित्त मित्रांनो हे गिफ्ट तुम्हाला सर्व गिफ्ट मिळून जाणार आहे. सर्व गिफ्ट असेल, हप्ता असेल तर 30 तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर सर्व गिफ्ट असेल आणि हप्ता असेल तर ते जमा होऊन जाणार आहेत. तर भेटूया परत अशाच एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.